हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु अयन दक्षिण, ऋतू शरद, मास भाद्रपद, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो, आजची अष्टमी तिथी आहे. उत्तर रात्री 3 वाजून 7 मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो, रोहिणी नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजून 41 मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, वज्र योग आहे. सकाळी 7 वाजून 35 मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल. आणि उत्तर रात्री 4 वाजून 55 मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बालव करण आहे. दुपारी 4 वाजून 3 मिनिटानंतर कौलव करणाला सुरुवात होईल. आणि उत्तर रात्री 3 वाजून 7 मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. तर हा साडेसातीचा शनी आपल्याला कसा आहे हे आपण ज्योतिषाकडून जाणून घ्यावे. मित्रांनो, शुभ असेल तर हरकत नाही, पण अशुभ असेल तर आपण त्याची धार्मिक सेवा अवश्य करावी. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती देखील आपण आता पाहूया. यामध्ये अस्तंगत ग्रह म्हणून बुध ग्रह अस्तंगत झालेला आहे. 3 सप्टेंबर पासून तो 30 सप्टेंबर पर्यंत अस्तंगत असणार आहे. वक्री ग्रहामध्ये शनी वक्री ग्रह आहे, जो 13 जुलै पासून वक्री झालेला आहे. ते 28 नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे. तर हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ देतील हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आज आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी चंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947, प्रभाती षष्टी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे कृष्ण पक्षे भानुवासरे रोहिणी नक्षत्रे वज्र योगे बालव करणे अष्टमी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 35 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. सध्या 8 ते 22 सप्टेंबर 2025 पर्यंत महालय पर्व सुरू असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. मित्रांनो, अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका, कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत. परदेशात जाणारे वा परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया.
पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये मित्रांनो अष्टमी श्राद्ध कर्म आहे. जर आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील किंवा आई देखील, तर त्यांचे श्राद्ध कर्म आपल्याला आजच्या अष्टमी तिथीवर करणे गरजेचे आहे. पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करा. पंडिताच्या माध्यमातून करा, विधिवत करा आणि अपराह्न काळामध्ये करा, दुपारी 2 ते 4 या वेळेत. मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण अवश्य करा मित्रांनो. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, कालाष्टमी देखील आहे. तसे कालाष्टमी ही कालभैरव जो देवता आहे, भगवान शिवाचा अंश, त्यांच्या नावे आहे मित्रांनो. जर आपण कालभैरव अष्टक रोज पठन करत असाल, नुसते पठन, तर आज हवन करा मित्रांनो. आणि पठण आणि हवन दोन्ही करत असेल तर काहीच हरकत नाही मित्रांनो. आणि जो रोज काहीच करत नसेल, त्याने मात्र आजच्या दिवशी कालभैरव अष्टक पठण करावे आणि हवन देखील करावे मित्रांनो. यामुळे आपल्या भोवती कालभैरवाचे कवच, सुरक्षा कवच राहते मित्रांनो. हे विसरू नका मित्रांनो. मध्याष्टमी हे देखील श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जसे की कालाष्टमी, आता काल भैरव अष्टक आपण फक्त पठन करू शकता, हवन करू शकत नाही, नव्याने सुरुवात करू शकत नाही. जर दर महिन्याला आपण कालाष्टमीला करत असाल तरच करा, अन्यथा नव्याने सुरुवात आज करू नका. राहुकाळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो मित्र. तो पूर्णत्वास जाऊ देत नाही. त्यामुळे आपण विशेष किंवा महत्वाची कामे या वेळेत अजिबात करू नका. जर आपल्याला करायचीच असेल तर इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.